2 दिवस सलग सुट्टी असल्याने रायगडमधल्या हरिहरेश्वर इथे फिरण्यासाठी गेलेल्या महिलेचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली। एका दगडावर बसून समुद्राकडे पाहत बसलेल्या या महिलेला एका मोठ्या लाटेनं समुद्रात नेलं। या महिलेला बाहेर काढून वाचवण्याचा आतोनात प्रयत्न करण्यात आला, पण त्यामध्ये यश आलं नाही। पल्लवी सरोदे असं या मृत महिलेचं नाव असून त्या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत होत्या। सरोदे यांच्या अकाली एक्झिटनं ठाणे महसूल विभागावर शोककळा पसरली आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत असलेल्या पल्लवी सरोदे या शनिवार रविवार या सलग सुट्टी असल्याने दक्षिण रायगडमधल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर इथे फिरण्यासाठी आल्या होत्या। शनिवारी मंदिर परिसर फिरून झाल्यावर रविवारी सकाळी त्या मंदिरात पुन्हा दर्शन घेऊन समुद्राची प्रदक्षिणा मारण्यासाठी निघाल्या। त्यानंतर इतर कर्मचारी प्रदक्षिणा मारत असताना पल्लवी सरोदे मात्र समुद्र किनारी असणाऱ्या दगडावर बसून समुद्राकडे पाहत लाटांसोबत सेल्फी घेत बसल्या होत्या। यावेळी काही जणांनी पल्लवी यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला, तसंच भरती असल्यामुळे आत येण्यासही सांगितलं। मात्र मैत्रिणींच्या सूचनेकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे। अशातच एक उंच लाट आली आणि पल्लवी यांना समुद्रात घेऊन गेली। यानंतर महिलांनी आरडाओरडा सुरू केला, तेव्हा जवळच असलेल्या बोटीच्या सहाय्याने त्यांचा शोध सुरू केला। 5 मिनिटांनी पल्लवी सापडल्याही, परंतु पोटात पाणी गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हा प्रशासनात 2012 मध्ये लिपिक पदावर रुजू झाल्या होत्या। मार्च 2024 मध्ये त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली होती। त्या सध्या जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या। मात्र त्यांच्या अशा अकाली एक्झिटने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय।